रमाकांत बोंबले यांच्याकडून लावण्यात आलेला आहे। खेडशी गावचे जावई यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक येत आहे, ज्यांचं नाव आहे रोशन घवाळी। जर महालक्ष्मी खेडशी संघ या सामन्यादरम्यान विजेता ठरून या अंतिम चषकाला गवसणी घालता झाला तर त्यांच्याकडून रोशन घवाळी साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर होतंय। पैसे कमवा आणि ऐश करा। उद्याचा दिवसभर शानदार ऐश, नक्कीच एक चांगल्या ऑफर्स आपल्याला पाहायला मिळतील। दरम्यान सार्थक येईल चढाई करता प्रांगणामध्ये जंबुकेश्वर डांगेवाडी संघाच्या या प्रांगणामध्ये 7च्या 7 खेळाडू समोर उपस्थित असताना चाललेली ही चढाई आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच सार्थक याच्या माध्यमातून सार्थक एक शानदार खेळाडू असेल। आणि आदी येतोय चढाई करता। आदित्य नावामध्ये आदी आहे, मात्र उशिरा चढाई करता आला, सुंदर टोटाची केला, थोडासा बेसावध बघितला क्षेत्ररक्षक कॉर्नर पटू आणि शानदाररित्या टोटाची मध्ये टिपला। कालिदास येईल चढाई करता, शानदार वेशभूषा, सुंदर केशभूषा आपल्याला पाहायला मिळेल। कालिदास याच्या माध्यमातून सुंदर चढाई, धावती पळती चढाई, मात्र नाराज होतोय, साला माझा हात कसा पोचला नाही त्या कॉर्नर पटू पर्यंत, इतका नाराज होतोय। मात्र होता है, इतने बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है दोस्तों, और होनी भी चाहिए। आणि चढाई करता येईल तो 11 नंबरचा डबल 1 का, ज्याचं नाव असेल सार्थक। शानदार चढाईपटू असेल, नक्कीच एक दमखम भरा चढाईपटू असेल। शानदार बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते ते सार्थक याचं। इथे मात्र बॅक किक मारण्याचा प्रयास केला होता, मात्र आवर्त घेतला आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत त्यांना पाहायला मिळेल तो सार्थक। आणि आता चढाई करता सार्थक याला प्रत्युत्तर दिलं जात आहे सार्थक याच्याकडून, दोन्ही संघाकडे सार्थक। आता कोण आपली नौका सार्थकी लावतोय, कोण आपली नौका किनारी लावतोय, येणारा काळ आपल्याला कळवेल तर नक्कीच सांगेल। कारण अंतिम चषकासाठी चाललेली अटीतटीची झुंज, मात्र हरणारा नंबर मात्र जबरदस्त असा मोका बघून ठोका मारण्याचा हुशार सुनार की तो एक लुहार की जबरदस्त असे ठोके। दरम्यान आधी याला टॅकल करण्याचा प्रयास केला गेला, अनसक्सेसचा प्रयास असेल। नक्कीच 9 नंबरचा क्षेत्ररक्षक बाजून मैदानाच्या बाहेर जातील आणि कुलदीपक याला तिघांची मिळून 6 हात रोखता शानदाररित्या कुलदीपक बाजून मैदानाच्या बाहेर जाईल। काय नक्की काय करायचंय काहीच कळलेलं नाही, मात्र इथे सुंदररित्या एक लोन होतोय तो महालक्ष्मी खेडशी संघावरती। महालक्ष्मी संघ अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत अंतिम फेरीमध्ये धडक मारता झालेला आहे। नक्कीच एक टेक्निकल पॉइंट खात्यामध्ये चढताना पाहायला मिळतोय तो महालक्ष्मी खेडशी संघाच्या। मात्र रोशनजी घवाळी यांनी 1000 रुपये जाहीर केलेले आहेत, मला वाटतं ते त्यांनी वाढवले पाहिजेत थोडेसे। 1000 रुपयात काय नाही होतो, हा 2000 केल्यानंतर फार बरं होईल। सार्थक चढाई करता येतोय, जबरदस्त असा तगडा चढाईपटू असेल। नक्कीच 11 नंबरची जर्सी परिधान केलेला सार्थक आपल्याला पाहायला मिळतो दमखम दाखवताना। माननीय सरपंच वेतोशी गावचे कार्यविधाते कार्यसम्राट माननीय अरुणजी झोरे यांच्याकडून सुद्धा कालिदास याच्याकरता पारितोषिक जाहीर होतंय। पकड, एक टॅकल सक्सेसफुल केली, रेड मध्ये 1 आणि रेड मध्ये 2 पॉइंट संपादित केले तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होतंय। नक्कीच 500 रुपये कमवा आणि दिवसभर ऐश करा, एक शानदार ऑफर असेल। इथे रोखला जातोय यश, याला यश ही बाद होतोय। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कव्हर सेटिंग लाजवाब पाहायला मिळते। आदित्य मात्र वारंवार चढाया करताना आपल्याला पाहायला मिळेल। आदित्य याची सुंदर चढाई पाहायला मिळेल, पाहूया कशा पद्धतीने आदित्य चढाई करताना पाहायला मिळतोय।
सुंदर चढाई मात्र मध्य फळीपर्यंत जाऊन पुन्हा एकदा तो मध्य रेषेकडे सरकताना पाहायला मिळतोय. परतीचा मार्ग पकडताना पाहायला मिळतोय. कालिदास याच्यासाठी शानदार ऑफर असेल माननीय सरपंच श्रीयुत अरुणजी झोरे साहेबांच्या माध्यमातून. चढाई करता येणारा 12 नंबरचा हा चढाईपटू असेल ज्याचं नाव आहे राहुल. पाहूया कोणती देतोय हुल. राहुल एक मोठं नाव असेल भारतीय क्रिकेट संघाकरता. राहुल 12 नंबरची जर्सी परिधान करतोय. नक्कीच 12 नंबरचा हा चढाईपटू चढाई करता येतोय. मात्र एकाच दिशेने आपल्याला चाललेलं फुटवर पाहायला मिळालं. राहुल याच्या माध्यमातून आणि सुखरूपरित्या परतीच्या मार्गाकडे जाताना पाहायला मिळेल. सार्थक पुन्हा एकदा येतोय थर्ड रेड घेऊन. याच्यासाठी बिगुल वाजतोय. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला राजा महाराजे युद्धाला निघत त्यावेळेला शंख वाजवले जायचे. त्याच पद्धतीने थर्ड रेड साठी शंख वाजवला जातो. जवळ घमासान युद्ध असतो. कोणाला तरी गुण मिळणारच असतो. अशा पद्धतीची चढाई असते. त्यामुळे नक्कीच हा शंख फुंकला जातोय. प्रयास केले जात आहेत बोनस गुण प्राप्त करण्याचे. आणि आता मात्र परतीचा बजर वाजू लागल्यामुळे नक्कीच जरा घाई करावी लागेल, गडबड करावी लागेल. रेडर बाद असल्याचा निर्वाळा दिला जातो, निर्णय दिला जातोय. रेडर बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. सार्थक येतोय चढाई करता. सार्थक हा शानदार चढाईपटू. मात्र इथे अभेद्य क्षेत्ररक्षणाच्या समोर बोनस प्लस 1 पॉइंट. कालिदास साठी पुन्हा एकदा खास ऑफर आहे. माननीय सरपंच अरुणजी झोरे साहेबांकडून इथे टॅकल केली तरी 500 रुपये आणि चढाईमध्ये 2 गुण मिळवले तरी 500 रुपयांची ही शानदार ऑफर. मात्र कालिदास शांत होतोय. मरुदे म्हणतो 500 रुपये. सर जरा वाढवलं तर बरं होईल. कालिदास काहीतरी ट्राय तरी करेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चढाई करता येतोय हा जबरदस्त असा चढाईपटू राहुल. सुंदर चढाई करण्यात माहीर असणार हा चढाईपटू. पाहूया कोणतं योगदान देतोय. भरीव योगदान देणं गरजेचं असेल आपल्या संघाकरता. 5 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असल्यामुळे नक्कीच बोनस लाईन ऑफ असेल त्याच्याकरता. मात्र हातो से ज्यादा लातो की बात करत करत हा चढाईपटू आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळतो. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. कालिदास आता वाढते ऑफर. जर का एका चढाईमध्ये 3 पॉइंट मारले तर कालिदास याच्यासाठी माननीय अरुणजी झोरे यांच्याकडून 1000 रुपये डिक्लेअर होत आहेत. 3 गुण कमवा आणि अरुणजी झोरे साहेबांच्या खिशात हात घालून 1000 रुपये मिळवा. एक शानदार ऑफर असेल नक्कीच. सुट्टीत काळाच्या समाप्तीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. यश येईल चढाई करता. यश 4च खेळाडू मैदानामध्ये उपस्थित दिसतात आपल्याला. ते दरम्यान यश चढाई करताना पाहायला मिळतो. थोडस लांबूनच साकारण्यात येणारी ही चढाई थोडस फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच यश याच्या माध्यमातून आणि यश हा सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मोठा रेडर चढाई करता येताना पाहायला मिळेल तो आशिष. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला आशिष एक शानदार रेडर. सेमी फायनलचा राऊंड तर 1 मॅन शो आपल्याला पाहायला मिळाला होता आशिष याच्या माध्यमातून. मध्ये खोलवर घुसण्याचा दमखम दाखवला जातो आशिष याच्याकडून. सुंदर अशी चढाई आठवून आपल्या संघाकडे येतोय. आणि थर्ड रेड कुलदीपक याच्याकरता आल्या आल्या शानदार प्रयास केले जात आहेत. कुलदीपक याच्याकडून कुलदीपक स्वतःला मात्र सुंदररित्या वाचवताना पाहायला मिळतोय. इथे 13 नंबर पासून मात्र खतरा असेल. 13 आर्यन शाबास. आर्यन रेड घे. आर्यन रेड. पण ते आर्यनला रेडला पाठव. एक रेड दे आर्यनला. आर्यनला एक दे. आर्यनला टायगर हो दे मग. टायगर लीड घेता नंतर नाही झाला म्हणून परत झाला म्हटलं जात आहे. म्हणजे बहुधा खेळाडूचं पुन्हा निदान रेषा पार करून परतीच्या मार्गाकडे येतोय आणि सामन्याचं मध्यंतर होत आहे. मध्यंतर पर्यंतचा गुण फलक आपण पाहिला तर होतोय.
ते पुन्हा एकदा ऑफर वाढताना पाहायला मिळते. जर का चढाईमध्ये 3 गुण आणले कालिदास याने तर अरुणजी झोरे साहेबांकडून 1100 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतं. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. चढाईपटू येतोय तो आशिष. सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल. नक्कीच आशिष याला हात घालण्याचा प्रयास केला जाणार नाही आणि टॅकल करण्याचा प्रयास केला जातोय. एक कमजोर टॅकल असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सार्थक चढाई करता येताना पाहायला मिळेल. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला सार्थक नक्कीच सुंदर चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असा दमखम दाखवला जातो फुटवर्क मध्ये. या फुटवर्क मधला हा दमखम मात्र गुण घेण्यात सक्सेसफुल ठरेल तरच हा मोठा दमदार खेळाडू होऊ शकतो. आपल्या संघाकरता भरीव योगदान देऊ शकतो. मात्र गुण घेण्यात अनसक्सेसफुल ठरतो. सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय. आधी येईल चढाई करता निदान रेषा पार करतोय. आधी खाली जा 500 रुपये तरी घे खाली. कालिदास याच्याकरता पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येते. 3 गुण एका रेड मध्ये आणलेस तर 1100 रुपये अरुणजी झोरे साहेबांकडून डिक्लेअर घे मनावर घे मनावर घे. शाबास शाबास. हे 3 गुणांची कमाई करण्याकरता येतोय मैदानामध्ये तो कालिदास. 2 पॉईंट 500 रुपये. तर 2 झाले. 500 काय नाही रे. 2 गुणाला काही नाही. मात्र 3 गुण घेतले असते तर डॉलर गेला. हे मुटका मारू नका रे. हे मारता कशा रे. 1100 रुपये नक्कीच. सुंदर चढाई पाहायला मिळते. या चढाईपटूची दरम्यान निदान रेषेच्या जवळपासच फुटवर्क दाखवलं जात आहे. सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय. अरुणजी झोरे साहेबांना मी नक्कीच सांगेन की कालिदास याने पाऊल उचललंय 3 गुण कमवण्यासाठी. मात्र 2 गुण आता घेतले. पुढच्या रेडमध्ये नक्कीच 3 गुण घेताना पाहायला मिळेल कालिदास. नाही पण तसे 3 नको आहेत ना त्यांना. 500 बरोबर आहेत मगाचे. नाही सेटिंग नाही चालणार. सेटिंग नाही चालणार. कदाचित म्हणतील जम्मू केशरवाले आम्ही 3 गुण देतो रे आम्हाला अर्धे पैसे दे. चालायचं नाही. 500 द्या. आमच्यावर बक्षीस लावा. या झगमगत्या ट्रॉफीला गवसणी घालण्यासाठी हा खेळवण्यात येणारा मुकाबला आशिष येईल चढाई करता. 3rd रेड असेल आशिष याच्या करता. मात्र एक बलदंड मोहरा असेल. नक्कीच चांगली कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शानदार कामगिरीचा मालक खोलवर घुसण्याचा दमखम दाखवला जातो. मध्य फळीमध्ये शानदार असा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय तो आशिष याच्या माध्यमातून. आशिष पुन्हा एकदा चढाई करता आतमध्ये घुसताना पाहायला मिळतं. मात्र कन्फर्म असेल स्वतःच्या प्रदर्शनावरती नक्कीच बोनस गुण टिपला तो आशिष याने. सार्थक का पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळतं. 4 सुंदर असं चढाईचं प्रदर्शन गुण मिळत नाही. आदित्य येतोय चढाई करता. आल्या वाकून कोणाचे पाय कुठे आहेत हे पाहिलं जातं. चेक केलं जातं आणि त्यानंतर निदान रेषा पार करून आदित्य मध्यरेषेजवळ येऊन थांबतोय. आदित्य याची चढाई काहीशी स्लोली चढाई पाहायला मिळते. जो मुकाबला झाला सेमीफायनलचा तशा पद्धतीचा मुकाबला होताना दिसत नाही. थोडासा थंड वातावरणात रसिक प्रेक्षक सुद्धा थोडेसे थंडवलेले आपल्याला पाहायला मिळतात या गुलाबी थंडीमध्ये. 3rd रेड असेल राहुल याच्याकरता. राहुल 3rd रेड साकारताना पाहायला मिळतो. जर झाक होईल नक्कीच. या अभेद्य क्षेत्ररक्षणातून एखादा गुण मिळवायचा असेल तर मोठे कष्ट करावे लागणार आहेत. आणि शानदार टॅकल साकारली जाते. सार्थक चढाई करता येताना पाहायला मिळतोय कालिदास. अरुणजी झोरे सर मला सांगतात की कालिदास याला आठवण करून द्या की एका चढाईमध्ये 3 गुण आण. कारण अरुणजी झोरे साहेबांच्या खिशात पैसे राहत नाहीयेत. बाहेर उड्या मारायला बघतायत.
सार्थक सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय, त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. ते सार्थक याच्याकडून निदान रेषा पार केली जाते. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे डिक्लेअर होतात पंच महोदयांकडून. यामध्ये जंबुकेश्वर डांगेवाडी संघ 15 गुण तर 7 गुण असतील ते. जा बाबा एकदा सांगितलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून. आशिष हा एक दमदार खेळाडू, नक्कीच आपल्याला चांगला खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सार्थक येतोय चढाई करता, मात्र सर्वात सक्सेसफुल रेडर ठरला तो कालिदास. नक्कीच एका रेडमध्ये त्याने 2 गुण आपल्या संघासाठी संपादित केले. महालक्ष्मी खेडशी संघाकरता ही एक दमदार कामगिरी होती कालिदास याच्या माध्यमातून. आदित्य पुन्हा एकदा वारंवार चढाया करताना पाहायला मिळेल. आदित्य निदान रेषा पार करतोय, त्याच्यावर जी जबाबदारी दिली जाते त्या जबाबदारीला खरा उतरतोय. नक्कीच ती जबाबदारी समर्थपणे पेलवताना पाहायला मिळतोय तो आदित्य. सामना संपण्यासाठी शेवटचे 4च मिनिटे असतील. अंतिम मुकाबला मात्र ज्या गतीने व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होताना पाहायला मिळत नाही. वन साइड थोडासा झुकलेला हा मुकाबला. थर्ड रेस असेल नव्याने मैदानामध्ये दाखल केलेले या चढाईपटूवरती भरवसा दाखवला जातोय. पाहूया या भरवशाला खरा उतरतोय का हा चढाईपटू. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू असेल ज्याचं नाव दुर्वाव. सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय. लॉबीचा वापर तुम्ही तेव्हाच करू शकता ज्या वेळेला टच झालेला असतो. सामना संपण्यासाठी 3 मिनिटे असतील शेवटचे. आदित्य जायला पाहिजे. काली घे रे. अरे जा काय कालिदास याला रेड करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. मात्र कालिदास विचार करतोय 1100 रुपये कमवून ठेवू कुठे. बसू चायनीजला. काली जा मला मिशीला बांधून आण. नव्याने दाखल केलेला चढाईपटू चढाई करता येतोय. सुंदर असा अंदाज घेतला जातो. शानदार फुटवर्क दाखवलं जात आहे. सुंदर फुटवर्क, नक्कीच चांगला खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. शेर दिले चढाई. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे असतील. आदित्य सॉरी सार्थक चढाई करता येतो. सार्थक याची ही चढाई. तो हिरो आहे त्याला नको. अरे वा. आणि कालिदास टॅकल करण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मानवर बसले त्याच्या. हे जा रे. अरे मार चल. यश चढाई करता येताना पाहायला मिळेल. मुटका मारतो. सामना संपण्यासाठी शेवटचा 1च मिनिट असेल. 50 पैसे ठेवा. पाहायला मिळतो तो यश याच्या माध्यमातून. अरे बाजूला आली. अरे वा आली. 500 रुपये भेटले. पाहायला मिळेल कालिदास याच्या माध्यमातून. पाडू लक्ष दे. पाठ काय दाखवतो. आणि अशा पद्धतीने सामना येतो आणि तो म्हणजे जंबुकेश्वर डांगेवाडी. आणि या सामन्याचा सामनावीर आता बहुमान संपादित करतो तो